नमस्कार. खुशखबर 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 आपल्या सर्वांसाठी एक अतिशय सुंदर अशी खुशखबर घेऊन येत आहे. आदिशक्ती गुरुकुल हे चॅनल आपल्यासमोर आता एका नवीन स्वरूपात येत आहे. मुख्य म्हणजे आदिशक्ती गुरुकुल ह्या चॅनलचे नावात थोडासा बदल केलेला आहे. कोरोना काळामध्ये आदिशक्ती गुरुकुल हे चॅनल सुरू केलं होतं. घरच्या घरी मी प्रयत्न करत होते आणि त्यानुसार मी अगदी सहज म्हणून व्हिडिओ टाकत होते. परंतु माझे अनेक विद्यार्थी माझे व्हिडिओ पाहत आहेत आणि म्हणूनच एक चांगल्या स्वरूपात हे चॅनल आणावं असा विचार केला. बरेच दिवसापासून हा विचार मनात घोळतोय, परंतु तो विचार मात्र आत्ता प्रत्यक्षात येईल. तो म्हणजे 16 जून 2024 रोजी आपल्यासमोर हे चॅनल आता नवीन स्वरूपात येत आहे. आदिशक्ती गुरुकुल चॅनलचं नाव आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्र, सासवड, जिल्हा पुणे असं होणार आहे. आणि मुख्य म्हणजे डॉक्टर ज्योती जोशी यांनी मला एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी पदवी दिलेली आहे आणि ती म्हणजे वास्तु न्यूमरो महागुरु. आणि त्यामुळे या चॅनलमध्ये आता मी ज्योतिषाचार्य वास्तु न्यूमरो महागुरु या नावानं मी आपल्यासमोर येणार आहे. आता मी आपल्याशी बोलत आहे. तुम्ही सर्वजण मला ओळखताच. मी सौ चारुशीला कांबळे. यामध्ये जो काही बदल झालाय तो पुढील प्रमाणे. पूर्वी जास्तीत जास्त व्हिडिओ अंकशास्त्र आणि मोबाईल न्यूमरोलॉजीचे होते, परंतु आता मात्र अंकशास्त्र आणि मोबाईल न्यूमरोलॉजी आणि ज्योतिषशास्त्र हे सर्व विषय मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. खरं तर हे सर्व विषय म्हणजे अत्यंत मोठा असा ज्ञानाचा महासागर आहे आणि हा महासागर मला तुमच्यासमोर आणताना मला खूप आनंद होत आहे. अंकशास्त्र आणि मोबाईल न्यूमरोलॉजी हा विषय प्रत्येक सोमवार, मंगळवार आणि बुधवार आपल्यासमोर येईल. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र हा विषय प्रत्येक गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार आपल्यासमोर येणार आहे. त्याचप्रमाणे एक महत्त्वपूर्ण विषय तो म्हणजे अनेक दिग्गज आपल्यामध्ये आहेत आणि त्या दिग्गजांना सुद्धा मला तुमच्यासमोर आणायचं आहे. या दिग्गजांची मुलाखत मला तुमच्यासमोर आणायची आहे. तर ही मुलाखत प्रत्येक रविवारी एका नवीन दिग्गजाची असणार आहे. त्यांचं ज्ञान तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि हे जे काही मुलाखत असेल ती प्रत्येक रविवारी असणार आहे. अशा पद्धतीनं चॅनलमध्ये थोडाफार बदल केलेला आहे. आता खरं तर अंकशास्त्र आणि मोबाईल न्यूमरोलॉजी याचं महत्त्व फार मोठं आहे. मोबाईल न्यूमरोलॉजी हा विषय आता अलीकडे जरी आलेला असला तरी सुद्धा अंकशास्त्र हा विषय मात्र अगदी अनंत कालापासून आहे. ज्या वेळेस या पृथ्वीची, या ब्रह्मांडाची निर्मिती झाली त्याच वेळेस अंकांची निर्मिती झालेली आहे. परंतु या शास्त्राचा शोध मात्र आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनीच लावलेला आहे. त्यांचं नाव आर्यभट्ट. आर्यभट्ट यांनी शून्य या अंकांनुसार अंकशास्त्र कसं आपल्यासमोर येतं, या अंकांचा कसा उपयोग होतो हे त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक पुराण काळातील ग्रंथांमध्ये सुद्धा या अंकांचा विचार केलेला आहे. त्याचप्रमाणे इतर जे इंग्लंड, अमेरिकेमध्ये सुद्धा अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांचं नाव म्हणजे पायथागोरस, किरो यांनी सुद्धा हे शास्त्र आपल्यासमोर आणलेलं आहे. तर आपल्याला आता हे संपूर्ण शास्त्र शिकून घ्यायचं आहे आणि त्यासाठीच आता आज मी ह्या चॅनलची सुरुवात मी या ठिकाणी जाहीर केलेली आहे आपल्यासमोर. आता उद्या सोमवार आहे आणि सोमवार, मंगळवार, बुधवार तिन्ही दिवस आपल्यासमोर 3 वेगवेगळे व्हिडिओ येतील. नक्कीच सर्वांनी हे व्हिडिओ पहा. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या जीवनात आपण सतत अंकांचा वापर करत असतो आणि म्हणूनच आपल्याला ह्या अंकांचा वापर कसा करायचा, त्यातले भाग्यकारक अंक आपल्यासाठी कसे वापरायचे हे सर्व काही तुम्हाला त्यामध्ये कळणार आहे. आणि म्हणूनच सर्वांनी माझं आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्र हे चॅनल पाहायला विसरू नका आणि नक्कीच सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या ज्या काही कॉमेंट असणार आहेत त्या कॉमेंट तुम्ही मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या कॉमेंटला प्रश्नांची उत्तरं ऑनलाईन झूम ॲपवर प्रत्येक रविवारी दिली जातील.
आणि त्यामुळे नक्कीच सर्वांनी माझे हे चॅनल सर्वांनी पहा. आता यातील पुढचा विषय म्हणजे ज्योतिषशास्त्र. ज्योतिषशास्त्र हा विषय अत्यंत गूढ आहे. अनेकांना या शास्त्राबद्दल अनेक गैरसमज आहे. हा विषय अत्यंत अवघड आहे, गूढ आहे, हे काहीतरीच आहे, हा खोटेपणा आहे असं अनेकांना वाटतं, परंतु तसं अजिबात नाही. ज्योतिषशास्त्र हा विषय सोप्या पद्धतीनं आपण शिकवू शकतो. अनेकांना या विषयामध्ये आता रस निर्माण झालेला आहे. अनेक इंजिनियर, डॉक्टर, IT सेक्टरमधील अनेक व्यक्ती या विषयाचा आता अभ्यास करत आहे आणि ही या शास्त्राच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट आहे. कारण गूढशास्त्र हे जरी गूढ असलं तरी त्याला आता वैज्ञानिक बेस देण्याचा प्रयत्न अनेक व्यक्ती करत आहेत आणि मी सुद्धा त्याच मार्गाने पुढे जात आहे. मला सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा विषय तुमच्या समोर आणायचा आहे आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्र हा विषय मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. आणि खरं तर हा सुद्धा ज्योतिषशास्त्र हा विषय सुद्धा अत्यंत मोठा आहे. अत्यंत मोठा म्हणजे खरंच ज्ञानाचा महासागर आहे आणि म्हणूनच हा विषय मला तुमच्या समोर घेऊन येताना मला खरंच खूप आनंद होईल. रोज थोड्या थोड्या स्वरूपात मी तुम्हाला तो शिकवणार आहे आणि सर्वांनी त्याचं ज्ञान मिळवा. त्यामागील वैज्ञानिक कारणं काय आहे हे समजून घ्या. हा विषय खरा आहे की खोटा आहे, या विषयाचा अभ्यास कसा केला पाहिजे, किती केला पाहिजे, हे सर्व काही यामध्ये सांगितलं जाणार आहे. आणि म्हणूनच सर्वांनी माझं आदिशक्ती गुरुकुल हे चॅनल पाहायला विसरू नका. सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि अशा पद्धतीनं दररोज माझे व्हिडिओ पाहत राहा. आता मी या ठिकाणी आपल्याला धन्यवाद म्हणते. आता उद्या पुन्हा भेटूया.